Hi guys, welcome to my channel Shri Mehndi. I'm Poonam and I'm starting 75 days challenge. जर तुम्हाला मेहंदी शिकायची असेल बेसिक पासून ब्राइडल लेवल पर्यंत, then you are at the right place. So let's start today's design. आज आहे डे 2 आणि आज आपण पाहणार आहोत काही चेक्स. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या डिझाइनला. तर आज आपण काढणार आहोत काही चेक्स. हे काही बेसिक चेक्स आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे म्हणजे नेट चेक्स. हा चेक्स अगदी जाळीसारखा असतो. अगदी लहान लहान आणि बारीक रेषा समांतर एकमेकांना असतात. त्यामुळे तो चेक्स अगदी खुलून दिसतो. मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा की असा चेक्स काढा. दुसरा चेक्स आहे हा असा. मी ज्याप्रमाणे अंतर ठेवले लाईन मध्ये त्याप्रमाणे तुम्हीही ठेवा म्हणजे तुमचा चेक्स अगदी सेम येईल. तिसरा चेक्स आहे त्यापेक्षा थोडासा मोठा सिंगल लाईन दिसतोय तुम्हाला. सेम असा चेक्स काढा. त्यानंतर चौथा चेक्स आहे डबल लाइनिंगचा. डबल लाइनिंगचा चेक्स काढण्यासाठी तुम्ही आधी सिंगल लाईन्स काढून घ्या. सिंगल लाईन्स काढल्यानंतर मी काढते तसंच त्या लाइनिंगला चिटकून अगदी थोड्या अंतरावर डबल लाईन आखा. त्याप्रमाणे तुमचा डबल चेक्स होईल. आता आपण ट्रिपल लाइनिंगचा चेक्स आखूयात. ट्रिपल लाइनिंगच्या चेक्ससाठी पहिले सिंगल लाईनचा बॉक्स आखून घ्या. त्यानंतर ज्या सिंगल लाईन आखल्यात त्या लाइनिंगला दोन्ही साईडने एक एक लाईन आखा. तसंच करत मी काढते तसं सेम ऑल बॉक्स तुम्ही अशाच लाइनिंग आखा. तुमचा माझ्यासारखा सेम बॉक्स तयार होईल. आता पाचवा चेक्स आहे 4 लाईन्सचा. 4 लाईनचा चेक सुद्धा अगदी सेम जसं मी सांगते जसं मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हीही काढा. जेणेकरून मी जशी डिझाईन क्रिएट करते तशीच तुमच्याही डिझाईन क्रिएट होतील. डे 1 मध्ये आपण पाहिलं होतं वर्टिकल लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स, थिक थिन लाईन्स, स्केलप्स, त्याला हम्स असं सुद्धा बोलतात.
तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन प्लीज चेक करा. मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. स्पायरलमध्ये खूप प्रकार आहेत, जसं की स्मॉल साईज, मीडियम साईज, लार्ज साईज. ओके, तर त्यातला मी तुम्हाला एक मीडियम साईजचा एक स्पायरल काढून दाखवते. स्पायरल हा पूर्ण गोलाकारमध्ये काढावा, जेणेकरून त्याचा आकार, फिनिशिंग हे व्यवस्थित दिसते. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही काढा. जसं की माझा हात पूर्णपणे असा गोल आहे, त्याच्या आतमध्ये जसं जसं तुम्ही आकार घ्याल तसं तसं तो आकार क्रिएट होतोय. आणि प्रयत्न करा की जो स्पायरल तुम्ही पहिल्यांदा काढला आहे तोच स्पायरल शेवटपर्यंत, शेवट जो काढणार आहात तो येईल. तशीच प्रॅक्टिस करावी लागते, तर तुम्ही तशीच प्रॅक्टिस करा. त्यानंतर आपण पाहणार आहोत स्पायरल प्लस स्कॅलप्स. हे दोन्ही मिळून एक फूल तयार होतं, जसं की तुम्ही पाहतच आहात. आता आपण ह्यांचा एक फिलिंग पार्ट बघूयात, जे फिल करण्यासाठी यूज होतं. पहिले तुम्ही एक स्पायरल काढा, त्यानंतर त्याला छोटे छोटे स्केलप्स काढा. स्केलप 2 लेअरमध्ये काढा आणि त्यानंतर तेच कंटिन्यू करा. कंटिन्यू करताना प्रत्येक स्पायरल हा एका शेपमध्ये आला पाहिजे, जेणेकरून पूर्ण अटेन्शन हे स्पायरलवर जातं. तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला का? कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. And if you want more such designs, then don't forget to like and share. Subscribe to Sri Mehendi for 75 Days Challenge and join me in this amazing Mehendi journey. See you in the next video. Till then, keep practicing and keep shining.